नमस्कार, मी आकाश अलार तुम्हा सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतोय। आज आपल्यासोबत आहेत हुमायून मुरसल सर, जे मुस्लिम प्रश्नांवरती काम करतात, त्याचबरोबर मुस्लिम समाजाच्या प्रश्नावरती काम करत असताना त्याला रचनात्मक कसं करता येईल यावर देखील ते काम करतात। त्याचबरोबर त्यांचा पुरोगामी चळवळीशी आणि दलित चळवळीशी जवळचा संबंध आहे आणि या चळवळीच्या माध्यमातून ते फुलेशाह आंबेडकर विचारधारेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर त्यांचं काम वाढत आहे। तर सर, तुमचं प्रबुद्ध भारत चॅनलवर मनपूर्वक स्वागत। आणि माझा पहिला प्रश्न हा आहे की रेनेसान्स हा जो तुमचा उपक्रम आहे, या उपक्रमाच्या मागची संकल्पना काय आहे? एक असं आहे की रेनेसा ही चळवळ युरोपमधून आली। सर्वसाधारणपणे युरोपचं जे डार्क एज आहे त्याच्यानंतर तिथं प्रबोधनाची वैज्ञानिक आणि औद्योगिक चळवळ ही सर्वसाधारणपणे 15वे ते 17व्या शतकापर्यंत चालली। त्या सगळ्या पिरियडला रेनेसान्स असं म्हणतात। आणि त्याच्यानंतर डार्क युगातून निघून तो अत्यंत आधुनिक संपूर्ण जगामध्ये असा तो विकसित झालेला युरोप। पण त्याच्या पाठीमागे खरं तर त्यांना विज्ञानाची म्हणजे सगळे संशोधन त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, तत्वज्ञानाचं सगळं जे काय जगभरामध्ये झालेलं संशोधन होतं ते त्यांना पोहोचवणं, याचं काम त्या युरोपमध्ये जी इस्लामिक सत्ता तिथं स्थापन झाली होती त्यांच्या माध्यमातून त्यांना गेलेली आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं रेनेसान्सचे जनक हे अरबस्थानातून ज्या सल्तनतीनं जगभरातलं ज्ञान जे एकत्रित केलं होतं, विज्ञानातलं, गणितातलं, खगोलशास्त्रज्ञातलं, ते सगळं युरोपमध्ये गेलं आणि तिथं रेनेसान्स सुरू झाला। सर, वंचित बहुजन आघाडीने मुस्लिमांना उमेदवारी दिली, त्यानंतर भटके मुक्तांना दिली, ओबीसींना दिली, म्हणजे सर्वसमावेशक उमेदवारी त्यांनी दिली। परंतु काँग्रेसनी उमेदवारी न देताही वंचित बहुजन आघाडीने दिली। पण मुस्लिम मतदार जो आहे तर तो पारंपरिक काँग्रेसलाच मतदान करत आलेला आहे। असं का होतंय की आपल्याला अन्याय होतोय समजते, परंतु आपण पर्यायी पक्षाला मतदान देत नाही? हे दोन कारण आहेत। म्हणजे एक असं की ते राष्ट्रीय स्तरावरती पण विचार करतात। मी तुम्हाला लोकसभेमध्ये दिसलं असेल की मुस्लिमांनी 1% म्हणजे भाजप किंवा मोदींचा पराभव कसा करता येईल या दृष्टीने ठरवून मतदान केलेलं आहे। कारण त्यांना धर्मनिरपेक्षता या देशातली सगळ्यात महत्वाची वाटते। घटनेचं राज्य त्यांना टिकून राहायला पाहिजे असं वाटतंय। तो थ्रेट त्यांना दिसला म्हणून त्यांनी मग त्यांना सक्षम राष्ट्रपतीवरती कोण पक्ष आहे असं ते बघतात। त्यामुळे त्यांनी मुस्लिम काँग्रेसला मतदान केलेलं आहे। पण असं नाही की ते दरवेळेला काँग्रेसला मतदान करतात। महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं की इंडिया अलायन्स जेव्हा झाला तेव्हा त्यांना सक्षम पार महाराष्ट्रामध्ये इंडिया अलायन्स दिसला। मग इंडिया अलायन्समध्ये खरं तर शिवसेनेला सुद्धा कोकणामध्ये आणि जिथं जिथं त्यांचं बळ आहे, जिथं ते जिंकू शकतात, त्या ठिकाणी शिवसेनेला तुम्हाला मतं दिलेली दिसतील। म्हणजे ते काँग्रेसलाच नेहमी देतात असं नाही। किंवा तुम्ही जर बंगालमध्ये गेला तर त्यांनी मतदान डाव्यानं केलेलं नाही, किंवा तिथे काँग्रेसला सुद्धा केलेलं नाही, त्यांनी ममतांना चॉईस केलेलं आहे। उत्तर प्रदेश गेला तर समाजवादीला दिलेलं आहे। आयोग आणि रंगनाथ आयोग, तर या दोन्ही आयोगाच्या अहवालानंतरही मुस्लिम समाजाची जी परिस्थिती आहे ती सुधारली नाही, अजिबात काही फरक पडलेला नाही। मग त्याच्यानंतर जे अभ्यास आले, त्याच्यानंतर जे सर्वे आले, त्यांनी असं दाखवलेलं आहे की सच्चर किंवा रंगनाथमध्ये त्यांची जी अवस्था दयनीय आहे म्हणून सांगितलं, त्याच्यामध्ये बदल करण्याजोगी कुठली धोरणच घेतली गेलेली नाही। त्या पद्धतीनं त्यांना कुठलाही सरकारी फायदा मिळालेला नाही, किंवा या नवीन अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा त्यांना स्वतःची विकास संधी तशी मिळालेली नाही विकास करण्यासाठी। त्यामुळे त्यांची आहे ती अवस्था उलट जास्त बिघडत चाललेली असाच अनुभव आहे। आणि आत्ताच्या सरकारनं जी धोरणं घेतली, ज्या पद्धतीने लिंचिंग होणं, डोजर न्याय सुरू करणं, मग त्यांच्या घरांच्या वरती डोजर चालवणं, त्यांच्या मंदिर मशीद आणि मदरशांच्या वरती डोजर चालवणं, मग त्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टींच्या वरती त्यांच्या मुलांना पकडून जेलमध्ये टाकणं, बेल न देणं, या सगळ्यांच्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक उलट अत्यंत दहशतीचं वातावरण आहे। ते बॅलेला समाज आहे अत्यंत। त्यामुळे त्यांच्या मूळ प्रश्नांच्याकडे लक्षच गेलेलं नाही, उलट ते मार्जिनलाइज होत चाललेत दिवसेदिवस। आणि मार्जिनल करण्याचे एक धोरण जणू या सरकारच्या राबवलं जातं अशी परिस्थिती आहे। हा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात भारतामध्ये आहे, परंतु भारतामध्ये मुस्लिम समाजामधून एक स्वतंत्र, सक्षम आणि निर्भय नेतृत्व उभं राहत नाही। याची कारण काय असतील?
त्याची कारणं खूप इतिहासामध्ये मी सुरुवातीला जसं सांगितलं आहे. म्हणजे हा धर्मांतरित समाज आहे हम्म. आणि त्या धर्मांतरित समाजातून त्याला नेतृत्व मिळालेलं आहे. आणि कुठल्याही समाजामध्ये वैचारिक बदल जोपर्यंत घडत नाही, म्हणजे त्यांच्या मानसिक बंदस्तेला जर त्याला तोडता येत नाही, त्यांची गुलामी संपत नाही आणि आधुनिकीकरणाची त्यांच्यामध्ये एक प्रक्रिया जेव्हा सुरू होत नाही, तोपर्यंत त्या समाजामध्ये काही बदल होणार नाही. आणि अशा बदलाची जवळ कुठेही जोपर्यंत तिथे अस्तित्वात येणार नाही, तोपर्यंत मला कुठलीही आशा दिसत नाही त्या समाजामध्ये बदल घडण्याची. आता जर याच्यामध्ये सुधारणा आणायची असेल तर समजा बहुजन एकतेवर हे राजकारण उभं केलं किंवा बहुजन एकतेवर या राजकारणाची मांडणी केली तर तो त्याला पर्याय ठरू शकतो. नाही, एकतर स्पष्टच आहे की या देशामध्ये कष्टकरी जो वर्ग आहे, बहुजन असतील किंवा दलित असतील, आदिवासी असतील आणि मुस्लिम असतील, यांच्यामध्ये अनेक धागे समान आहेत. म्हणजे ते सामाजिक पातळीवरती, सांस्कृतिक पातळीवरती, राजकीय आर्थिक पातळीवर त्यांच्या अनेक अंगांनी समानता आहे. आणि सगळ्यात पिडलेले दलित मागासलेले हे वर्ग आहेत, त्यांची एकजूट जोपर्यंत होत नाही आणि ते सत्ताधारी होण्याच्याकडे जात नाहीत, तोपर्यंत या देशामध्ये खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य येईल किंवा समाज बदलाच्या दिशेनं हा देश जाईल याची शक्यता सुद्धा नाही. त्यामुळे ज्या पद्धतीनं इतर समाजामध्ये असं नेतृत्व आणि अशी चळवळ अस्तित्वात आली, तशा पद्धतीची एक सक्षम चळवळ मुस्लिमांच्या मध्ये सुद्धा अस्तित्वात येणं, त्याचा जन्म होणं आणि त्या दृष्टीने प्रवास सुरू होणं हे पूर्वअट आहे असं मला वाटतं. आता जे काही देशात किंवा राज्यात राजकारण चालू झालं, धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण, तर हे या राजकारणावर मात करायची असेल तर संविधानाला वगळून चालेल का? अजिबात नाही. म्हणजे तुम्हाला खरं तर या देशामध्ये 5,000 वर्ष स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे अशा पद्धतीनं समाजाला मुक्त करणारी कोणती घटना आहे असं मला तुम्ही जर विचारलं तर 1947 मध्ये म्हणजे अशा प्रकारची घटना अस्तित्वात येणं आणि एकाच वेळेला सगळ्या समाजातल्या स्त्री, पुरुष, दलित या सगळ्यांना राजकीय दृष्ट्या समान आहात तुम्ही ही भावना देणं आणि प्रत्यक्षामध्ये तसे अधिकार देणं हीच एक मोठी क्रांती होती. तेव्हा अशी क्रांती ज्या घटनेनं दिली त्याला तुम्ही वगळता येणार नाही, तो आधार तुम्ही धरायलाच पाहिजे. पण याचा अर्थ असं पण नाही की ती घटना अस्तित्वात आली म्हणजे सगळे प्रश्न सुटले असं नाही. म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे की राजकीय समानता तुम्ही आणली पण सामाजिक समतेकडे पुढे जाणारा जो हा प्रवास सुरू झाला नाही तर ही जनताच ही घटना नाकारेल असं त्यांनी म्हटलेलं. आणि आता तर सामाजिक समतेकडे जाण्याऐवजी म्हणजे ही प्रतिक्रांतीची चक्र फिरायला लागलेत आणि पुन्हा एकदा तेच उच्च जातीय आणि उच्चवर्गीय यांना बळ मिळणारं एकंदर अर्थव्यवस्था आणि राज्यव्यवस्था अस्तित्वात आलेली आहे. बरोबर. ती त्यांनी वापरलेली आहे, सत्ता संपूर्ण काबीज केलेली आहे आणि सरकारच्या सगळ्या यंत्रणेवरती म्हणजे त्याच्यातून न्यायव्यवस्था सुद्धा वगळली जात नाही. पोलीस आणि प्रशासन तर सोडून द्या. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये या घटनेला घेऊन किमान तुम्ही कसं पुढे जाणार हे सगळ्या समाजापुढे म्हणजे जो पुरोगामी समाज आहे या धर्मनिरपेक्षतेने घटनेवरती ज्याचा विश्वास आहे अशा सगळ्या समाजानं एकत्र येऊन हा लढा कसा देता येईल आपल्याला आणि या देशाला या फॅसिस्ट फोर्सेस पासून कसं वाचवता येईल याचा विचार करायला पाहिजे. आणि मुस्लिम या सगळ्या चळवळीचा अपरिहार्यपणे एक भाग असायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. आता हे जे रेनेसान्स आहे ते कशा पद्धतीने मुस्लिम समाजामध्ये पुनर्जागरण किंवा जनजागृती करेल? बरोबर आहे. मला असं वाटतं की राजकीय प्रश्न फार गुंतागुंतीचा आहे. म्हणजे शेवटी मुसलमान हे अल्पसंख्याक आहेत, ते कुठल्याही राजकीय पर्याय देऊ शकत नाहीत. म्हणजे त्यांच्यामुळे काहीतरी एक सत्ता अस्तित्वात येते किंवा एक सत्ता जाते ते घालवतात अशी परिस्थिती नाही. बहुसंख्य हिंदू म्हणजे हिंदूमध्ये मी सगळे गृहीत धरून बोलायला लागले, हेच मेजॉरिटीने ठरवणार आहे हा देश कसा चालणार आहे. त्यांच्याच हातामध्ये सगळी शक्ती एकवटलेली आहे. त्यामुळे हा निर्णय काय मुसलमान करणार नाही. त्यामुळे राजकीय पर्याय आज मुस्लिमांना काय तर मुस्लिमांनी असं बघितलं पाहिजे जे कोणी पक्ष या देशाची घटना आणि धर्मनिरपेक्षता टिकू शकतात त्यांच्यासोबत त्यांनी राहायला पाहिजे. पण दुसरा सामाजिक परिवर्तनाचा जो प्रश्न आहे तो समाजाअंतर्गत त्यांच्यामध्ये ही प्रक्रिया जोपर्यंत सुरू होत नाही
म्हणजे त्यांचा खरा प्रश्न दारिद्र्याचा नुसता नाही आहे. हम्म, वैचारिक दारिद्र्य हे त्याच्यापेक्षा त्यांच्यामध्ये मोठा प्रश्न आहे. हम्म. आणि तो प्रश्न न भेटता त्याला या समाजामध्ये काय परिवर्तन होईल असं वाटत नाही. त्यामुळे रेनेसन्समध्ये मुख्यतः आम्ही असं म्हटलेलं आहे की त्यांच्यामध्ये ही वैचारिक क्रांतीची सुरुवात कशी होईल आणि ती सुरुवात होण्यासाठी म्हणून आम्ही शिक्षणाकडे भर दिलाय. म्हणजे एकेकाळेला आंबेडकरांनी सुद्धा म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. हो. मग त्याच्या याचा अर्थ असा नाही की पारंपरिक शिक्षणामध्ये त्यांनी जायला पाहिजे. पारंपरिक शिक्षणामध्ये आम्ही असं बघितलेलं आहे की 100 मुलांच्या पैकी शाळेमध्ये जाणाऱ्या 10% मुलंच फक्त या व्यवस्थेमध्ये सामावली जातात. म्हणजे ते प्रशासकीय व्यवस्थेचा भाग होतील किंवा प्रायव्हेट सेक्शन मध्ये सुद्धा जातील. ऑर्गनाइज सेक्टरमध्ये जाणारे 10% आहेत फक्त. आणि बाकीचा संपूर्ण वर्ग शाळांच्या मध्ये राहिला काय, तो फेकला गेला काय, किंवा त्याने कुठलं शिक्षण पूर्ण केलं काय, त्या शिक्षणाचा त्या मुलांना काही आयुष्यामध्ये उपयोग होत नाही. त्यांची जवळजवळ काही वेळेला 15 वर्ष 12 वर्ष 10 वर्ष वाया जातात. हे फॉर्मल शिक्षणाचं हे सत्य समोर आलेलं आहे की 10 ते 15% फक्त त्याचा उपयोग होतो. आणि बाकीची सगळी मुलं ही अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये टेल एंड ज्याला म्हणतात, म्हणजे इथं जास्त श्रम होतात आणि तुम्ही कमी पैसे कमवताय, अशा व्यवस्थेमध्ये ते सामावतात आणि शेवटी स्वतःच्या ज्या क्षमता आहेत त्याचाच आधार घेऊन ते जगतात. म्हणजे त्यांना या शिक्षणाचा फॉर्मल शिक्षणाचा काही उपयोग होत नाही. परंतु परिस्थिती अशी आहे की इल्युजन क्रिएट केलेलं आहे या समाजानं की तू या शाळेतून गेलास तर डॉक्टर होशील, तू वैज्ञानिक होशील, तू आणखीन इंजिनियर होशील. या इल्युजनमुळे माणसं जातात आणि त्यांना त्यात मुक्तीचा मार्ग दिसतोय, परंतु ते ढकलले जातात बाहेर. त्यामुळे फॉर्मल शिक्षण हे मुस्लिमांना असेल किंवा इतर समाजाला सुद्धा, जे वंचित विभागातले वर्ग आहेत, त्यांना फारसा उपयोगाच होणार नाही. त्यांना अल्टरनेटिव्ह एज्युकेशन हाच मार्ग आहे. परंतु आज लगेच फॉर्मल शाळांच्या मध्ये त्यांना बंद करा जायचं म्हटलं तरी तो समाज ऐकणार नाही. आणि यातल्या सगळ्यात वरिष्ठ वर्गाला हे लक्षात आलेलं आहे की फॉर्मल शिक्षणाचा काय उपयोग नाही, म्हणून त्यांनी होम स्कूलिंग सुरू केलेलं आहे. डी स्कूलिंगचे प्रयोग त्यांच्यामध्ये सुरू झाले. पण या समाजाला ते परवडणार नाही, कारण याचे आईबाप ते ज्ञान त्यांच्याकडे नाही, यांच्या आईबाबांच्याकडे. त्यामुळे आम्ही रेनेसामध्ये मुख्यतः फॉर्मल शिक्षणामध्ये हे जरी जात असले तरी अल्टरनेट किंवा इनफॉर्मल सेक्टर मधून त्यांच्या शिक्षणाचं सक्षमीकरण कसं करता येईल. म्हणजे बेसिकली आम्ही असं म्हणतो, इन्फॉर्मेशन ही आजची गोष्ट चॅलेंज नाही आहे. इन्फॉर्मेशन कुठेही मिळते, तुम्ही चॅट वरती मिळेल किंवा गुगलवरती मिळेल. परंतु विचार करायची पद्धत, म्हणजे तुम्ही किती क्रिटिकली विचार करता, किती सायंटिफिकली विचार करता, सायंटिफिक मेथडॉलॉजी काय, तुमच्या ऑब्झर्वन्सच्या क्षमता काय, त्या मेंदूचा विकास व्हायला पाहिजे, विचार प्रक्रिया तुम्हाला कळायला पाहिजे, तर मग त्यांचे सगळे वाटा उघडतात. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं त्यांचा बौद्धिक विकास होणं आणि त्यांची मानसिक बंदिस्त जी आहे ट्रॅडिशनली ती तुटणं, म्हणजे त्यांचं सायकोलॉजिकल लिबरेशन होणं, हे शिक्षणाचं मुख्य काम आहे. आणि दुसऱ्या बाजूनं शिक्षणामध्ये व्हॅल्यूज महत्वाचे आहेत. म्हणजे तुमच्यामध्ये अनुकंपा किती आहे, तुमच्या मनामध्ये प्रेम किती आहे, तुमच्यामध्ये एनर्जी किती आहे, याच्यावरती तुमची क्रिएटिव्हिटी ठरते. याच्यावरून तुम्ही समाजामध्ये काय कॉन्ट्रीब्युट करणार, कमिटमेंट तुमची काय, हे ठरतं. आणि या शाळांच्या मधून, पारंपरिक शाळांच्या मधून हे काय घडत नाही. त्यामुळे आम्ही अल्टरनेट एज्युकेशन मध्ये एकाच बाजूनं त्यांना या पद्धती सगळी बौद्धिक हत्यारं सुद्धा त्यांची परजून मिळाली पाहिजेत, दुसऱ्या बाजूनं ते खरा माणूस घडला पाहिजे, त्याच्यामध्ये अनुकंपा आली पाहिजे. ह्या निसर्गाबद्दल असेल, प्राण्यांच्या बद्दल, माणसांच्या बद्दल त्याच्या मनामध्ये खरं प्रेम असायला पाहिजे, ती ऊर्जा असायला पाहिजे, तरच ती अट आहे ते समाजामध्ये बदल आणू शकते. म्हणून अशा पद्धतीची पर्यायी शिक्षण व्यवस्था उभारण्याचा हा प्रयोग आहे. आणि दुसऱ्या बाजूने आम्ही याला, या सेंटर फॉर रेनेसाला सामाजिक प्रयोगशाळा म्हणतो, सामाजिक बदलाची प्रयोगशाळा म्हणतो. म्हणजे नुसतं तुम्ही शिक्षण घेतलं, ज्ञान मिळवलं तर पुरेसं होणार नाही, त्या समाजाला सुद्धा तुम्हाला बदलावं लागेल. त्या समाजाच्या प्रश्नांच्याकडे सुद्धा बघावं लागेल, त्यांना एम्पॉवर करायला लागेल. त्यामुळे त्या समाजाला संघटित करत, समाजामध्ये परिवर्तन करत, यांची दोघांची एकजूट जर झाली तर हे शक्य आहे. म्हणून या समाजानं पुढे घेऊन आता अशा प्रकारच्या संस्था, ज्या संशोधन करणार आहेत, ज्या विकासाचे नवे मॉडेल्स आणणार आहेत, जे राजकीय जागृती करणार आहेत, समाज बदल करणार आहेत, अशा संस्था आणि उच्च शिक्षणाच्या संस्था ज्या लोकांच्या हातातून गेलेल्या आहेत, त्या सगळ्या भांडवली लोकांच्या हातामध्ये सगळ्या उच्च शिक्षणाच्या संस्था गेलेल्या आहेत. परंतु त्याच्यावरती पुन्हा ताबा मिळवायचा असेल
तर जनतेनं पुढाकार घ्यायला पाहिजे, जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि पार्टिसिपेट करायला पाहिजे आणि उच्च शिक्षणाची सुद्धा प्रस्थापना झाली पाहिजे. म्हणून आम्ही युनिव्हर्सिटीचं सुद्धा स्वप्न बघतो. त्या पद्धतीने आम्ही हे पहिलं पाऊल टाकलंय. यशस्वीरित्या आम्ही सेंटर फॉर रेनेसा उभा केलाय. ते सगळ्या जनतेच्या फंडमधून आलाय आणि आता युनिव्हर्सिटी सुद्धा आम्ही तिकडे जातोय. आता 50 एकर जागा युनिव्हर्सिटी या जनतेच्या मदतीनेच आम्ही घेणार आहे. आणि हे नुसतं मुस्लिम समाजामध्ये चाललंय असं नाही. आम्ही सायमल्टेनियसली मुक्त अवकाश नावाची दुसरी एक संस्था स्थापन केली आहे, ज्याच्यामध्ये आदिवासी आहेत, ज्याच्यामध्ये दलित आहेत आणि ज्याच्यामध्ये बहुजन समाजातले कष्टकरी माणसं आहेत. अशा सगळ्या चळवळींना आम्ही एकत्र करून हाच रेनेसा शैक्षणिक जो प्रयोग आहे तो प्रयोग व्यापकरित्या वापरण्यास सुद्धा सायमल्टेनियस इतर समाजामध्ये इतर सगळ्या. त्यामुळे हे दोघांच्या एकजुटीतून हा समाज पुन्हा एकदा उभं राहील आणि परिवर्तनाचं वारं पुन्हा खेळायला लागेल असं मला वाटतं. तर तुमच्या या कार्याला प्रबुद्ध भारतकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही आलात, तुम्ही तुमच्या या सर्व उपक्रमाबद्दल चांगली माहिती दिलीत, त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. अशाच माहितीसाठी आणि अशाच चर्चांसाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत. जय भीम.